भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश, तरुण पिढी, विद्यार्थी महत्त्वाचे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देऊन हेच दर्शवलंय. प्रधानांच्या राजीनाम्यावर अमित शहांची प्रतिक्रिया. शिवाजी पार्कात आज ठाकरे बंधूंची जल्लोषात सभा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचं सेलिब्रेशन. जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या. तरुणांनी देशाला भीतीच्या छायेतून बाहेर काढलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंचं वक्तव्य. मंत्री प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जोशींवर धुरा. देवेंद्र फडणवीस केंद्रीय शिक्षण मंत्री बनू शकतात. संजय राऊतांचं सूचक वक्तव्य. तर दिल्लीहून नागपूरला परतलेल्या फडणवीसांनी माध्यमांशी संवाद टाळला. आंदोलनावरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण. संजय राऊतांसह जितेंद्र आव्हाडांकडून व्हिडिओ पोस्ट. नॅशनल ब्रेव्ह हिंदू आर्मीच्या सत्यम पंडित यांचा व्हिडिओ समोर. सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार. आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणार. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची माहिती. अमरावतीच्या मेळघाटात 70 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा. टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील घटना. माळशेज परिसरातील काळू धबधबा परिसरात 2 ट्रेकर्सचा मृत्यू. धबधब्याचा प्रवाह वाढल्यानं नदीत वाहून गेले. माळशेज घाटात कल्याण नगर रस्ता खचला. नगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू. खबरदारी घेण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी. गोदावरीच्या पाणी पातळीत घट. जायकवाडीच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ. उपयुक्त साठा 49%वर. मराठवाड्यासाठी मोठा दिलासा. पुण्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. शनिवारी सकाळी बोरगावात जाणवले होते भूकंपाचे धक्के. रात्री कळवण तालुक्यातील दळवट भागात भूकंपाचे सौम्य धक्के. महावितरण कर्मचाऱ्यांच्या समोर अचानक वाघ आला. चंद्रपुरातल्या मूल येथील थरारक घटना. जीव वाचवण्यासाठी कर्मचारी थेट विजेच्या खांबावर चढले. आंध्र प्रदेशमध्ये कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू. कोरोनाचे 10 नवे रुग्ण. आंध्र प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 49 वर.